शेतकरी बंधूंनो नमस्कार. नमस्ते. आज आपण रेसरे हरनाळ इथं आलेलो आहे आणि आमचे मित्र जरा तुमची ओळख करून द्या. शंकर शिंदे साहेब यांच्या आपण प्लॉटवर आलेलो आहे आणि हा पेरूचा प्लॉट आहे. त्यांनी आणि हा पेरूचा कसला प्लॉट आहे? सदाबहार आहे. सदाबहार प्लॉट आहे आणि म्हणजे ह्याला कंटिन्युअस फळं येतच राहतात. तर हा सदाबहार प्लॉट त्यांनी पहिले काय केलं होतं, केमिकल मध्ये केला होता. आता हा दुसरा जो बहार आहे त्यांनी बाहेरच्या अल्ट्राशी वापरून केलेला आहे. तर गेल्या वेळी काय वाटलं तुम्हाला, काय झालं होतं? एकतर खर्च जास्त होत होता केमिकलचा. केमिकलचं सारखं ते वापरायला लागत होतं आणि असं इतकं असं फ्रेश असं झालं नव्हतं. आणखीन काय प्रॉब्लेम आला? स्पॉट येत होते काळे. तर काळे स्पॉट असं फळावर येतात. त्याच्यावर खूप काय करायला close up लागलो. दाखव. खूप काय करायला लागलो त्यासाठी, पण सरांच्याकडे गेलो मी आणि सरांना ते दाखवलं. सरांच्याकडनं ते घेऊन आलो तुमच्याकडनं आणि मग ते वापरल्यापासून आता काय नाही क्लिअर आहे. म्हणजे स्पॉट गेले, स्पॉट गेले. ते डाग येतात, काळे डाग येतात झाडालाही शाईन आहे. झाडाला शाईन आहे आणि झाडं फ्रेश दिसतात. इतका उन्हाळा असून सुद्धा फ्रेश आहे. हो. तर जगताप साहेब, तुम्ही आता एबीसी ऍग्री आहात, बरेच वर्ष शेतामध्ये काम करता ऑर्गॅनिक फार्मिंगचं. आता बाहेरच्या अल्ट्राशी विषयी काय वाटतं तुम्हाला, तेवढं सांगा. शेतकरी बंधूंनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे बायोरिच आणि अल्ट्रासी. बायोरिच हे मातीत पण काम करतं आणि मातीतली सगळी जी हानिकारक बुरशी आहे ती मारून टाकतं आणि अल्ट्रासी हे पोषण देण्याचं काम करतं. त्यामुळे आता तुम्हाला जाणवेल बघा की प्रत्येक ठिकाणी आपल्याला बिअरिंग जे दिसतंय, पेरूची झाडं जी आहेत ती प्रत्येक पेऱ्यात आपल्याला फळ दिसतंय. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे बिअरिंग आपल्याला दिसतंय आणि हे झाड जे आहे ते पूर्ण पोषण झालेलं झाड असं वाटतंय. म्हणजे ह्या पानाची जाडी आणि ह्या पानाचं जर का हेल्थ बघितली आपण तर पिवळं पडलेलं नाहीये, कुठल्याही प्रकारची त्याच्यावर डिफिशियन्सी नाहीये. आणि हे कशामुळे होतंय तर आत जमिनीत ज्या बुरशा असतात, ज्या मुळांवर येतात आणि त्याच्यामुळं मुळांचा आपटेक होत नाही. तर ही पूर्णतः बायोरिचमुळं बुरशा नष्ट होतात आणि पूर्ण हेल्दी ग्रोथ होते. तर हेल्दी ग्रोथचे हे तुम्हाला परिणाम दिसत आहेत. दुसरी गोष्ट की रासायनिक खताच्या वापरामुळं जी जमिनीची हानी होणार आहे ती हानी या ठिकाणी कमी दिसते. इथं जमीन दिवसेंदिवस सुपीक होत जाते, चांगली होत जाते. आणि रासायनिक खतांच्या बाबतीत रासायनिक खतं जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा जमिनीचा पोत कमी कमी होत जातो. तर हे या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येईल आणि आपले जे शेतकरी बंधू आहेत तेही या ठिकाणी फरक तुम्हाला सांगतील की तुमची माती पूर्वी कशी होती आणि आता माती कशी झालेली. आता खूपच फरक आहे. खूपच म्हणजे खूप. अगदी आता नाही असं निघते मध्ये. तर बरं का साहेब, हे जवळनं जरा क्लोजअप घ्या. ती जाडी बघा, तुम्ही हात लावा साहेब. झाडे तुम्ही आहे बघा. deficiency कसली हात लावा. पानाची जाडी वाढलेली आहे. कलर किती वाटले, असं किरकोळ वाटतंय का हे? एकदम हार्ड झाल्यासारखे दिसतंय. म्हणजे फळ पुढे येते. हम्म. पूर्णतः आहे. शायनिंग आहे फळाला. आता आपण एखादं चांगलं आलेलं फळ बघा. एक बहार मला काढावा लागला हो कसं आहे? हे वापरायचं. तो बाजार काढा की थोडा. तुटलाच. तुम्ही सांगा ते फळ कसं वाटतं. त्या फळाला शायनिंग चकाकी अगदी पाहिजे अशी आहे. ग्रोथ चांगली आहे. अजून ते मोठं होणार आहे. मोठं होणार आहे ते. सगळ्यात महत्वाचं बरं का, हे वजन बघा किती आहे. त्याच्यामध्ये वजनामध्ये फार फरक पडतो. याला शायनिंग चांगला आहे, याच्यावर काही स्पॉट नाहीये. लक्षात आलं का? बाजारामध्ये गेल्यावर तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही लगेच उठाव आहे जरा जास्त. गोडी पण आहे त्याला. हा, गोडी भरपूर. दुसरं काय हे नाही पहिल्या बहारापेक्षा आता गोडी जास्त आहे फळाला. असं ना. पहिली जी आम्ही बार घेतली होती त्याला गोडी कमी आणि होती. खर्च कमी आहे हो. पहिले इतका खर्च करायला लागत होता, ते काय काय सोडायला लागत होतं सगळं.
काही नाही. अगोदर किती खर्च येत होता तुम्हाला? काय सारखं ते आठवड्याला ते तरी सोडायला अंदाजे एक अंदाजे. 34 सोडा हे सोडा कुठे सोडा सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा बघा, याने आता काहीच सोडलेलं नाही. पेरूवाले बरेच शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना वाटतं काहीतरी घातल्याशिवाय काहीतरी येणार नाही. सगळ्यांनी डोक्यातून काहीतरी घालायचं, डोक्यातून काढून टाकायचं. वरचीवर बाहेरीच काय घरी तयार करायचं तुम्हाला. ह्याला बायोकल्चर वापरलं आपण, बायोकल्चर वापरले. कीड गेली हो, त्याच्यावर. गेली 2-3 वेळा का अधिक आता तर सगळ्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही काय करत जावा, महिन्यात नाही एकदा बायोकल्चर वापरत जावा. हा. लक्षात आहे, एकतर फवारायचं वरनं किंवा खालनं सोडायचं, दोन्ही ते चालतं. दोन्ही करतो मी. हा. खालनं पण सोडतो आणि वरनं वरनं. पण फवारतो. म्हणजे कीड कुठली आली नाही नाही. आलेलं. दिसत नाही. दिसतंय ना प्लॉट कीड एवढ्या उन्हाळ्यात. कलर मध्ये एकदम चकाचक दिसते आणि खायला सुद्धा लय हा, गोडी हा, आहे. नाही अजून. वाढलेलं दुप्पट नाही. वाढ. हा. उन्हाचा काही परिणाम नाही त्याच्यावर. आता हे बघा शिंदे सर, आता बघा आपण अगोदर पेरू करतच होतो. हम्म. तर एवढ्या उन्हात एवढं शायनिंग होतं का कधी झाडावर? नाही सगळ्या शेतकऱ्यांनी बघून घ्या, हे शायनिंग जरा दाखव म्हणजे लक्षात येईल. काही आणि- लोकांनी वरनं आच्छादन केलं, मी काहीच केलं नाही तरी हा, सुद्धा काही केलेलं नाही, हे केलेलं नाही. आच्छादन वगैरे काही गरज नाही आपल्याला. एका एका ठिकाणी किती फळं आहेत. तेच की आता तुम्ही बघा थोडं पाहिजे. सगळ्या ठिकाणी आता हे जर पिकल्यावर सगळं एकदम पिकतंय. काय सो आपण किती ऑर्गॅनिक मध्ये काय होतं? मी 10-12 पेरू ही बघा वर सगळी फूट आहे. फूट किती आहे बघा. एका एकाला 100 पेरू असतात कमीत कमी झाडाला. 100च्या ते मला काय म्हणायचं आहे, गेल्या वर्षीची फळाची संख्या होती आणि ह्या वर्षी यात किती फरक पडला? भरपूर आणि वाढले. कीड रोग नाही. हा, कीड रोग नाही, डोक्याला टेन्शन नाही. बिगर ही घालता बाग पाहिजे. बिगर फॉर्म घाल. आता याला फोम घातलेलं नाही, लक्षात ठेवा. मधनं चुकलेत ते. हा, फोम घालायचं चुकलेलं आहे, पण ती सुद्धा फळं चांगली आहेत. दात बी काय सुद्धा काय नाही नाही. त्याच्यावर काय. फोम कशाला घालायचा? कशाला घालायचा? बऱ्याच शेतकरी म्हणतात फोम घालायची काही गरज नाही. रेट 2 रुपये कमी होऊन पण फॉर्मचं वाटतं. हा, आता हे बघा, हा तयार फळ आहे. शायनिंग किती आहे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला काय वाटलं ते सांगा साहेब. नाही, आहे शायनिंग. काय ह्याला काय वजन आणि शायनिंग जास्त आहे. वजन पण आहे. बरं मला सांगा, बाहेरीचे अल्ट्रासी सोडून किंवा बायोकल्चर सोडून दुसरं काय वापरायला लागतंय का? काय वापरलेलंच नाही मी 3 नाही, महिने नाही, तुम्ही वापरलेलं नाही. आणि वापरायला वापरायला लागतंय लागतच असं नाही. वाटतं का? लागतच नाही. फक्त शेणखत टाका. आणि जमीन भुसभुशीत होते. हा, शेणखत टाकायचं. हो. आणि तुम्हाला जगताप साहेब इथं आहेत, कंपोस्ट जवळ आहे. हा, एक 4-5 पोती कंपोस्ट टाकायचं कारखान्यावर. इथं ना म्हणजे आमचं मला वाटतं शेतकरी बंधूंनो आपण इथंच थांबूया. हा एपिसोड. नमस्कार.